पुष्पे, मी गोठा झाडाला घेतो, म्हणजे धारा काढून झाल्या की रानात जायला मोकळा. अगं बाई, काहीतरी करायला पाहिजे, नाहीतर एवढा चांगला चान्स आलेला हुकल. जयडे, ए जयडे, जयडे. काय ग मम्मी? काय करत होतीस? काय नाही, आताच उठली आणि बसली होती. तू निस्ती बस, एखाद्या कामाला हात लावू नकोस बघ. बर, नाही लावत. अगं मुशे, नाही लावत काय नाही लावत. चल, तो खराटा घे आणि गोट्यातलं झाडून काढ. आणि तेवढं झालं की शेणाची पाटी भरायची आणि उकिरड्यावर टाकून यायची. काय? काय ऐकू नाही आलं? आलं की, पण मी नाही करणार. मी इतक्या दिवसांमध्ये शेणाला हात नाही लावलेला. जेडे, लय तोंड वर करून बोलू नकोस. ही आजवर असलं वागलीस ना, म्हणूनच घरात बसून आहेस बघ. गप गुमान कामाला लाग, नाहीतर एक दिन बघ ठेवून. मी नाही करणार. तू कशी करत नाही तीच बघते. ए भाई, एवढं काय झालं तुला चिडायला? करते मी. कर कर, नीट कर. ते शितलीचा राग माझ्यावर काढायचं नाही सांगून ठेवते. तिचा काय का संबंध येतं? तू माझी पोरगी आहेस म्हणून मी तुला बोलते. ती मरे ना का तिकडं? म्हणून अशी कामाला चुकतीस ना मला? मग नको काम करायला? लय राणी लागून गेलीस की तवा शेणाला हात लावायला नको म्हणतीस ती. बाई, करते. उगाच लई बोलायची गरज नाही. खबरदार जर बापासमोर नाटकं केलीस तर. गप गुमान सगळी कामं करायला घे. चल. काय ग, काय झालं? काय व्हायचंय तवा? मला माझ्या लेकीची लय काळजी लागून राहिली. का ग? का ग म्हण, कसलं बाप आहे म्हणायचं तुम्ही? अहो, आपली पोरगी एवढी घरात बसून आहे, गप खाली मान घालून गुरावानी राबती, फुकाचू करत नाही. म्हणून काय झालं? अहो, आता लगीन होऊन नांदायला जायची तर तिच्यावर कसली येळ आली. अगं असं काय बोलतीस? मला काय वाटत नाही तिच्याबद्दल. नुसतं वाटून काय उपयोग आहे? आपण जर असंच हातावर हात ठेवून बसलो तर पोरगी घरातच राहील. पुष्पे, अगं ही काय मदनत? मधनच काय तवा? हाय का तुम्हाला तिची काय काळजी? का काय विचार करून ठेवलाय? बघा बघा, कुणी काय म्हणायच्या आताच गोट्यातल्या कामाला हात घातलाय पोरीनं. अहो, ज्या हातावर मेहंदी लागायला पाहिजे होती ते हात शेणाच्या पाट्या उचलतात. अगं पुष्पे, जयडे, जयडे, तू आज जा, मी बघतो काय असेल ते कामाचं. काय नको, राहू दे. अगं मी करतो म्हटलं की. अहो पप्पा नको, करते मी. अगं काय बाई, कसं होणार आहे कुणास ठाऊक माझ्या लेकीचं. पुष्पे, तू ग डोळ्यात पाणी आणू नकोस. त्याच्याशिवाय मी करणार तरी काय आहे म्हणा. तू काय करणार आहेस? जा, आज जा, करू आपण काहीतरी. हा, तुम्ही नुसतं बघतच बसा, करू काहीच नका. ए बाई, तू जातीस का आता? माझ्या डोक्याला नको ताप देऊ. आपल्या पोरीचं काय तर बघा म्हणलं की लगेच डोसक्याला ताप होतोय तुमच्या. आणि त्या शिकलीचं काय असतं तर लगेच केलं असतं, आहे का नाही? अगं पुष्पे, कुठला विषय कुठं नेतेस तू? हा, जा बरं, आज जा. जाते जाते, आणि आपल्या पोरीला माहेरचा शेणकोटाच करत बसू दे. मोबाईल दो इधर. क्या हुआ? मेरा मोबाइल क्यों ले रहे हो? यहाँ फोटो खींचना सख्त मना है.
ये आपको पता होना चाहिए। लेकिन ये आसम बहुत औसम है ना, तो मेरे से रहा नहीं गया। सॉरी, अब दे दो मुझे मोबाइल। अभी नहीं दे सकते। हाँ? हम ऑफिस में रखेंगे, जाते हुए लेके जाना। ऐसा मत करो, मेरे को अर्जेंट है फोन। हम कुछ नहीं कर सकते, अपने रूल तोड़ा है। लेकिन मैं सॉरी बोला है ना। आप किसके साथ आए हो? आज के साथ। हाँ? अजिंक्य शिंदे। ये देखो, ये दोस्त है मेरा अजिंक्य शिंदे। राम श्रीमन, राम राम। काय झालं राहुल? श्रीमानांनी माझा मोबाईल काढून घेतलाय। इनको बताया नहीं था यहाँ पे कैसा रहना चाहिए। नहीं बताया था मैंने, लेकिन भूल गया शायद। इस बार माफ कर दो, अगली बार नहीं गलती करेगा। हाँ 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 सब। मैं अगली बार अपनी शादी में भी फोटो नहीं निकालूंगा, सच में। फिर दिखाई दिया ना, तब तुम्हारी खैर नहीं। सब जो पनिशमेंट देंगे वो मेरे को चलेगा। ठीक है, ओके। ए चक्कर, हा? तुला एकदा सांगितलं कळत नाही का? कशाला फोटो काढत होतस? ते मला कुणाला तर पाठवायचं होतं ना। कुणाला? ते कुठं कुणाला? खरं सांगतोस का आता? खरंच म्हणजे ते माझं पर्सनल आहे ना। ए पर्सनल वाले सांग, नाही तर बघ आता। ऐकून तर असतं। बघ शितले, तुला म्हणलं होतं का नाही हे कोणाच तरी मागं लागले म्हणून? आता लवकर बँड वाजवायला पाहिजे। बँड तर माझं वाजतच असतो काय, फुल अँड फायनल। होय, फायनल म्हण। रावल्या, काय रे हे नवीन प्रकरण? आणि मी काय म्हणती, मला का नाही सांगितलंस? सॉरी शीतल, तुला मी सांगणारच होतं। आलाय मोठा सांगणारा, तुझ्याशी तर मी बोलतच नसती आता। खरंच शीतल, मी तुला फिक्स मध्ये सांगणार होतो। ग बस, राहू दे आता। पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर का ही पोरगी बी माझी मैत्रीण निघाली ना, तर तुझं काय खरं नाही। नाही 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 नाही, तुझी मैत्रीण नाही। घ्या बस आता इधर सामान आणि मदत करीला। काय शेठ, नमस्कार वहिनी। शेठ, तुम्ही लागले वाटतं संसाराला। अरे ते स्वयंपाक करायचा होता ना तिला, घरात काहीच सामान नव्हतं म्हणून। अरे वा वा वा, वहिनी आज येत असतो बरं का तुमच्याकडे जेवायला। आम्ही पण हा? अरे पण आता तर आली ती, करू की आपण एखाद्या रविवारी नंतर। रविवारी तुम्ही थांबणार आहे इथं, आणि तेव्हा रविवारी म्हणून वहिनीने घेऊन कुठं बाहेर गेला तर? ते काय नाही, बेत आजच झाला पाहिजे, काय रे पोरांनो? मग काय? अरे पण आताची आली ती, एवढ्या लवकर सगळ्यांचं जेवण म्हणजे कसं काय? तू गप, ते काय नाही। एक तर जेवणाची बोली करून माझ्याकडनं सगळी कामं करून घेतली, माहितीये का वहिनी? अरे पण ऐक, आबाई भाऊजी, या तुम्ही सगळेजण जेवायात। अयो, अंगाशी पाहिजे वहिनी सगळ्याला। शेठ बघा, नाहीतर तुम्ही। वहिनी येतो बर का संध्याकाळी। जा जातो की। शितले, यांना जेवायला ये म्हणतेच खरं, पण तुला नाही माहिती कशी पोरं आहेत। आता तुला एकटीला नाही जमायचं शितले, ऐक। मला नाही जमणार तर मग अजून कुणाला जमणार? तुम्ही बघाच, असलं जेवण बनवते का नाही की तुमची दोस्त कंपनी तुमचं नाव काढते। चल रावल्या, चल। माझ्या प्रेम काव्याची कराल भले राख रांगोळी, तरीही त्याच राखेतून फिनिक झेपावेल प्रेमाचा। त्याची झेप असेल उंच उंच,
नाही बदकासारखी, नाही बदकासारखी. राहुल, तू रडतोयस? हा हा, म्हणजे कसली भारी कविता आहे ना. मला लय आवडली कविता, लय. खरं? इतकी आवडली की तुला रडू आलं? व्हेरी टचिंग इन माय हार्ट. राहुल, आता तुला काय झालं रडायला? मला पण भरून आलं. म्हणजे पहिल्यांदाच माझी कविता ऐकून कोणतरी भावुक झालंय. अग सरिता, तुझ्या कविता आहेस तशा, आणि माझी कविता पण. तुझी म्हणजे? तुला सगळं असं उत्कटूनच सांगायला लागतं वय. राहुल, तुला किती कळतं ना. पण अगं आता मला कायच कळना झालंय. अगं लय बोर झालोय मी इकडं. का? अगं इथं कोणाला भेटता येत नाही, काय नाही. आणि अगं जिकडं बघावं तिकडं आर्मीचीच लोक. आणि त्यात तुझी कविता ऐकली की मग मला असं रडायलाच येतंय. राहुल्या, कांदा नीट कर. कांदा? तमदम ठेवतो, मी परत करतो. पण तुला कोण पोरगी आहे ना? कोणाशी बोलतोय तू? कोणाशी बोलतोय? काय कर तरी. हा एक कोण बघू, इकडे दे फोन तिकडे. नाही राहुले, ती कोण पोरगी आहे ना ती शोधून काढतो का नाही बघ. हा, तुम कितना भी शोधो तुमको पता नहीं पड़ेगा. हम खुफिया मानुष है, खुफिया. सरिता. कसला कालवा लावलाय बाहेर? काय नाही ग, राहुल्याच नेहमीच. ठीक आहे. अरे वा, कापलं बी माहिती ना. ते कुठला कापतोय? कुठल्या तरी पुरुषी बोलत बसला होता. मी काय म्हणतोय, पोरगी कोण आहे ना शोधून काढायला पाहिजे आपल्याला. तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी बघतेच. बर, तुला काय मदत करू सांग. मदत करणार रे? हम्म. एक मदत कराल का? हा. तुम्ही इथं अजिबात लुडबुड करू नका. म्हणजे बाहेर जावा ना तुम्ही, मला इथं सगळं करू दे. अरे त्याला काय अर्थ राव? नवरा मदत करायला आलाय, त्याचं काही कौतुकच नाही. असं कसं कौतुक नाही? कौतुक मस्त आहे हो. आपण सगळं झालंय जेवण. वा मिसेस फौजी, वा. आमच्या बुलेट पेक्षा फास्ट काम केलं की तुम्ही. हा, मग हो, मला कळना झालंय काय कसं झालंय ते. परत एकदा बघ बर. हा, वा मस्त झाली. गप्प बसाव. तुम्हाला तर नुसता चान्सच पाहिजे असतो. अरे खरंच मस्त झालंय. बर परत एकदा बघतो. आओ, काय करताय तुम्ही? तुम्ही बाहेर जावा बघू. तुमचे मित्रमंडळी येताला जात जावा. तेच तर नको होतं ना आज. रोज जेवतोच की त्यांच्या संग. त्यांना बी घरचं जेवण मिळा नकोय. मग मी कधी जेवणार तो या संग? नाही ते काय नाही. एक आयडिया करू, तू आहे ना डबा भरून ठेव आणि त्यांना जाऊ दे. मग तू आणि मी. आओ, लई काय कसं चाललं लागले तुम्हाला. चला जावा बघू, बाहेर जावा. चला.
शिकले ते मला कळणच कसं झालंय ते. परत एकदा बघूया. बघू. आओ काय करताय? बाहेर जा तुम्ही. जावा जावा. हाय. अगं गेल्यावर पोचल्याचा फोन केलास त्यावर काही पत्ताच नाही की तुझा. अगं लई गडबड झाली बघ. आणि मग नंतर रूम लावली, सामान घेतलं आणि आता ह्यांचे मित्र येणार आहेत जेवाय, त्याची तयारी चालली. अजिंक्य कसं आहेत ग? अगदी तिकडनं आले होते तसेच आहेत बघ. त्यांची काही आबाळ होत नाही ना? नाही नाही अजिबात नाही. तिथं सगळं लईच भारी आहे. मी म्हणलं काय फोन नाही काय नाही तर तुला फोन करावा. ते मी करणारच होते, उद्या करणार होते. निवांत जरा. स्वयंपाक झाला का शितले? किती जण आहेत ग जेवायला? झाला 4च तर जण आहेत. अगं कोण मग मतीला आहेत का नाहीत का? तू एकटीच करतीस? हाय की रावल्या हाय, त्यानं मला कांदा वगैरे कापून दिला. बाकी सगळं मीच एकटी करते. पण कोणतं मतीला असं तर बरं झालं असतं ना. अगं आहे कशाला कोण पाहिजे. शितले जमते का ग तुला सगळं? वय आजच किचन लावले. आई तुला माहितीये अगदी हक्काचं किचन वाटतंय मला. इथं मला जसं पाहिजे तसं लावलंय मी सगळं. कोणी विचारायला नाही हे इथं कशाला ठेवलंय, ते तिथं कशाला ठेवलंय, काय करायचं काय नाही समजा मी ठरवते. आई लई मन रमतंय बघ इथं. शितले स्वतःच स्वयंपाकघर लावताना बाई मन लावूनच करते. मला ना असं वाटतंय की कालच आमचं लग्न झालंय आणि मी या घरात नवी नवरी म्हणून आले आणि आज आमच्या संसाराचा पहिलाच दिवस आहे. नांदा नांदा आयुष्यभर सुखानं नांदा. आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम असल्याला बघ शितले. पुढचे 15 दिवस मला लई भारी घालवायचे. जातील की 10 दिवसच काय, अख्खं आयुष्य तुझं चांगलं जाईल बघ. आई अगं काय झालंय? नाही ग तुझं सगळं चांगलं होतंय ते बघून डोळ्यात पाणी आलं बघ. हा गाय आता उगाच रडत बिडत बसू नकस बघ. तुझी लई काळजी होती ग शितले. तुझं कसं होणार, लग्नाचं काय, कशी राहशील. पण आता काय नाही बघ, सगळं चांगलं होतंय तुझं. अगं हे म्हणतात ना मग हिटल बघत असतोय म्हणून, ते करतोय सगळं चांगलं. तू डोळे पुस बघू आधी. बर पुसलं डोळं. आणि नानांना म्हणाव मी नीट आहे म्हणून. आणि मी करतेच हा फोन. कर परत फोन. हा ठेवू का आता? ठेव आणि काळजी घे. बर. आओ हे बघा झालेत सगळं. आता समधी आले ना की जेवायच बसू. हा शिकले शिकले मी तुला तुझ्या हक्काचं घर देईन म्हणून बोललो होतो, पण इतक्या लवकर ते काही शक्य नाही. पण आज तुझ्या हक्काचं किचन मिळालंय तुला. आता हे 15 दिवस फक्त तुझे शिकले, तुझ्या हक्काचे. शिकले तू इथली गृहलक्ष्मी आहेस. तू जसं म्हणशील ना तेच या घरात होईल. सगळं तुझ्या मनासारखं.